36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मोझरी शिरसगाव मोझरी धोत्रा सालोरा शेंदोळा जळका मार्गावर गेल्या 12पेक्षा अधिक वर्षांपासून मरण यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे आता रस्ता खोदून दुपदरी आणि उंच पुलांची उभारणी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, शिरसगाव मोझरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, माणिकग्राम धोत्रा बाजार चौकामध्ये बेमुदत ठिय्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत दुपदरी आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आजपर्यंत मोझरी ते जळका रस्त्यावर खड्डे दुरुस्ती सुधारण्यासाठी करोडो रुपये खर्च केलेत. यातून प्रशासनानं आतापर्यंत फक्त कंत्राटदारांचे हित साधले. परिणामी रस्ता खड्ड्यात गेल्याचा आरोप यावेळी प्रशांत कांबळे यांनी केलाय. महापुरुषांच्या फोटोंचे पूजन करून दुपारी 12 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान 4 वाजेच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा येथील अभियंता विनोद बोडसे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली आहे. ज्यामध्ये 8ही मागण्यांवर चर्चा झाली आहे, मात्र चर्चा निष्फळ ठरली आहे. यावेळी धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, शेतकरी हक्क संघटनेचे संजय वानखडे, बसपाचे पदाधिकारी विलास चव्हाण, दीपक वाडी भस्मे, महादेव अंबुलकर, रवी हगवणे, संदीप हगवणे, प्रकाश चिंचखेडे, सुशील तंत्रपाळे, जयंत तायवाडे, प्रितेश ठवरे, रामभाऊ उमप, भाऊराव वैद्य, रमेश गाडे, महादेव भोंबे, कृष्णराव इंगोले, प्रमोद शेंडे, महादेव राऊत, राजकुमार राणे, रामराव भडके, शुभम नेवारे, रूपराव राऊत, महादेव भोयर, गोवर्धन भडके, अंकुश वानखडे, विवेक ठाकरे, सुभाषराव राऊत, चंद्रशेखर वानखडे, प्रकाश काकडे, प्रदीप भडके, अशोक ठाकरे, मनोहर ओझरकर आदींची उपस्थिती होती. तर यामध्ये मोझरी ते जळका अखंड रस्त्याचे बांधकाम नूतनीकरणाचे व्हावे, रस्त्याचे बांधकाम दुपदरी व्हावे, रस्त्यांवर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे, अपघातस्थळ किंवा वळणदार रस्त्यांवर सूचना फलक लावण्यात यावे, रात्रीच्या प्रवासात रस्त्यावर प्रवास करताना रस्ता दिसण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्यात यावे, शिरसगाव मोझरी गावाच्या वेशीवर असलेला नाला सरळ करून त्यावर उंच पूल बांधण्यात यावा, धोत्रा ते सालोरा गावादरम्यान तलावाला लागून असलेल्या नदीवर उंच पूल बांधण्यात यावा, धोत्रा ते माळेगाव रस्त्याचेही नूतनीकरण करून त्या मार्गावरील पुलांचे उंच बांधकाम करावे अशी मागण्या करण्यात आल्या. तिवसा तालुक्यातील आज धोत्रा या गावामध्ये आले असून येथील गावकरी मंडळी व तसेच 6 ते 7 गावातील मंडळी यांची विशेष माहिती घेऊया. तुमचं नाव? ज्ञानेश्वर सुभाषराव काळे, शिरसगाव मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. आज आमरण उपोषण केलं आहे. कशासाठी केलं आहे? आपला रोड रुंदीकरणासाठी. रोड रुंदीकरण की रोड नवीन रोड डायरेक्ट मुळात नवीन. हां, रुंदीकरण. बरं, ह्या रस्त्याचे आपण प्रस्ताव दिले होते, कुठं अर्ज केले होते? हो बापा, अर्ज होतं बापा. आता आमच्या घरी पुरं 100 पेजेस 200 पेजेसचे पानं असे कितीक जाऊ ते जमा करून घेऊन पुन्हा हॉटेलात नेऊन त्याने विकले ते जायले. आम्ही कागद देऊ थकलो यायचं सरकार कोणतं होय. हे लोक कायच्या मातीपासून बनले काय, हे काय जंगलात निवजले, हे कुठं निवजले यायचं काही समजून नाही राहिलं लोक यायचं. अरे सर्वसाधारण माणसापासून तुम्ही आज होटिंग नेता फक्त हाती काय देता त्याच्या बाबाजीचा घंटा दुसरं देऊ काय शकता तुम्ही आमच्या हाती? अरे आमची फक्त भूक एकच आहे, तुम्हाला तुमच्या हात पायापोटी लागून आम्हाला आमच्या लेकरा बाळाला जासाठी रस्ता, आमच्या आई बहिणीला जासाठी रस्ता, आमच्या या मुलांना जासाठी रस्ताच जर नसला तर जाऊ कुठून आपण? की जनावर जंगलातले जनावर होय का आम्ही गावातले जनावर आहे ना? आम्ही मनुष्य आहो, आम्हाला पण जीव आहे ना. मग तुमची मागणी रस्त्याबद्दल आहे? आमची मागणी रस्त्याबद्दल आहे. आम्हाला हा रस्ता बनवून पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही ते ठिगळी लावून आम्हाला ते काम जमणार नाही अजिबात. ठिगळी लावायचा विषय घेऊन इथं याचंच नाही आहे. नवीन रोड जर असेल तरच तुम्ही इथं समोर पाय टाकू शकता. किती गावचे लोक आहे यामध्ये नागरिक? आम्ही 4 गावचे लोक आहोत. नाही, टोटल गाव किती आहे रस्त्याचे? 6 गाव, पुरे 6 गाव आहे आणि 6 गावचे आम्ही लोक इथं उपस्थित आहोत. सकाळपासून आमच्या पोटात आलू गोंडा नाही का, भजा नाही आहे याच्या काय हाडावर चोड आहे हे तर घरी खाऊन भाऊजूचे पसरले असं मादरचं सगळं लोक. अशी मागणी आहे. होटिंग आल्याबरोबर तर आमच्या तर पाया पकडू का काय करू का, काकेत घेऊ का करते असे करते सर्वसाधारण माणसाले. हे तर आमच्या जीवनाचा खेळच लावणार जेव्हा बस आम्ही आता हात जोडून शकतो. येथील नागरिकांची समस्या अशी की नूतनीकरण आणि रुंदीकरण रस्त्याकरिता आमरण उपोषण आज 9 मार्च या दिवशी सकाळी 11 वाजतापासून ही उपोषणाला बसली असून येथील आणखी
विशेष सामाजिक कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया घेऊ. नाव प्रशांत जगनराव कांबळे, राहणार शिरसगाव मोजरी. जळका ते मोजरी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी हे आम्ही आज आमरण उपोषणाला बसलो इथे. आणि गेल्या 12 ते 15 वर्षापासून या रस्त्यावर नूतनीकरण झालेलं नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही आहे. या गावांमध्ये म्हणजे आता मोजरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा आणि तिकडे याला जोडून असलेले एक माळेगाव, या सगळ्या गावांमध्ये जर बघाल तुम्ही तर हृदयाचे रुग्ण भरपूर आहे, कर्करुग्ण भरपूर आहे आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक भरपूर आहे, महिला. या सगळ्या गावांमधून मोजरीला किंवा या म्हणजे तिवसा या ठिकाणी शिक्षणाला जाणारे विद्यार्थी भरपूर आहे, जे सायकलने जातात. याच मार्गावर सर्वात जास्त शेती आहे शेतकऱ्यांच्या. आणि असं सगळं असताना गेल्या 12-15 वर्षापासून आम्हाला इथे नरक यातना सहन करावं लागू राहिलं. त्या खड्ड्यात पडून ह्या खड्ड्यातून वाट काढताना अनेक हृदयरोग ज्यांना आहे, हृदयरुग्ण आहे, त्यांना डबल एन्जिओप्लास्टी करायला लागू राहिली. आणि अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता आम्हाला नूतनीकरण दिलं जात नाही. आता आज PWDचे इंजिनियर आले होते. ते सांगत होते की मोजरी ते शिरसगाव आणि शेंदोळा ते जळका असे 2 तुकड्यामध्ये रस्ता मंजूर झाला आहे. त्याच्यासाठी काही निधी मंजूर झालेला आहे. तर आम्ही त्यांना प्रश्न केला की तुम्ही जसं सांगता 4 कोटी मंजूर झाले, 3 कोटी मंजूर झाले, यातले तुम्हाला पैसे किती मिळाले? मोजरी ते शिरसगावसाठी 1 कोटीच मिळाले, 1,23,00,000. आणि शेंदोळा आणि जळकासाठी मिळाले फक्त 92 लाख. एवढ्या पैशामध्ये तुमचे रस्ते होते का? एवढ्या पैशामध्ये समजा तुम्ही रस्ते करत असाल तर आम्हाला एक काम करा, रुंदीकरण करून द्या आणि नवीन रस्ता बांधून द्या. आमची मागणी स्पष्ट आहे की या 12 वर्षापासून आम्ही या रस्त्यावर खड्ड्यात प्रवास करून राहतो. आम्हाला हा रस्ता आता रुंदीकरणही पाहिजे आणि नूतनीकरणही पाहिजे. मागण्या पूर्ण होईपर्यंत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, ह्या रस्त्यासाठी नूतनीकरणासाठी किंवा ठोस काय तो निर्णय लागणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.